जय हिंद. नमस्ते प्राध्यापक मित्रांनो. मी मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत करतो. मी विश्वलता कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय भटगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र राज्यातून आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला NSS प्रोग्राम ऑफिसर यांनी माय भारत पोर्टलवर पार्टनर म्हणून रजिस्ट्रेशन कसे करावे या बाबतीत माहिती देणार आहोत. त्यामुळे रजिस्ट्रेशन जर का यापूर्वी आपण केलेलं नसेल आणि आत्ता जर का करायचं असेल रजिस्ट्रेशन, तर कशा पद्धतीने तुम्हाला करता येईल या संदर्भात मी माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोणत्या ठिकाणी कोणता ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जेणेकरून ॲज अ पार्टनर म्हणून तुमचं रजिस्ट्रेशन होईल. कारण बहुतेक वेळेस कधी तुमचं यूथ म्हणून रजिस्ट्रेशन होतं, कधी एक्सपेरिमेंटल म्हणून तुमचं रजिस्ट्रेशन होतं, किंवा कधी नॉलेज इन्स्टिट्यूशन म्हणून तुमचं रजिस्ट्रेशन होतं. तर असे जे काही होणारे प्रकार आहे त्यावरती आळा घालायचा असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुठे कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा याची संपूर्णतः माहिती दिलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून तुमच्या PCवर लॅपटॉपवर बघूनसुद्धा तुम्ही काय करू शकता, रजिस्ट्रेशन करू शकता. आणि एक महत्त्वाची माहिती अशी आहे की जेही राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी आहे आणि ज्यांचे युनिट सँक्शन आहे, तर अशा सर्व महाविद्यालयातल्या कार्यक्रम अधिकारी यांना काय करायचं आहे, माय भारत पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुमचं जर का विद्यार्थी संख्या 100 एककाचं युनिट असेल तर तुमचे 100च्या 100 विद्यार्थी ॲज अ यूथ म्हणून तुमचे रजिस्ट्रेशन असणं अपेक्षित आहे. आणि NSS प्रोग्राम ऑफिसर यांनी काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करून तुम्ही जे काही ॲक्टिव्हिटी घेणार आहे त्या ॲक्टिव्हिटीच्या नोंद किंवा त्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला माय भारत पोर्टलला इव्हेंट क्रिएट करून त्या अपलोड करायच्या आहेत. तर हे महत्त्वाचं काम तुम्हाला NSS प्रोग्राम ऑफिसरला करायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण NSS प्रोग्राम ऑफिसर म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्यांनी ॲज अ माय भारत पोर्टलवर पार्टनर म्हणून रजिस्ट्रेशन कसं करावे ही माहिती तर बघणारच आहोत. सोबतच आपण NSS प्रोग्राम ऑफिसरनी यूथ रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेले आहे त्यांचे व्हेरिफिकेशन किंवा अप्रूव्हल कसं करायचं आहे ते बघूया. आणि इव्हेंट कसे क्रिएट करायचे याची देखील माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध परीक्षाबाबत माहिती जर का मिळवायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तसेच तुम्हाला ॲज अ NSS प्रोग्राम ऑफिसर म्हणून जर का तुम्हाला ऑडिट करायला किंवा अदर काही महत्त्वाच्या सूचना जर का तुम्हाला पाहिजे असतील किंवा माहिती जर का मिळवायची असेल तर आपण निश्चित यूट्यूब चॅनलला रेफर करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. माय भारत पोर्टलवर NSS PO यांनी पार्टनर म्हणून रजिस्ट्रेशन कसं करावे. बघा, सगळ्यात अगोदर तुम्ही तुमच्या Google Chromeमध्ये जा. तिथे तुम्ही माय भारत पोर्टल एवढं जरी तुम्ही टाईप केलं तर तिथे तुम्हाला 1 नंबरची जी काही लिंक दिसणार आहे या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. ओके, या लिंकवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. या ठिकाणी 2 ऑप्शन आहे. एक आहे या ठिकाणी उजव्या बाजूला तुम्हाला 3 आडव्या रेषा दिसतील किंवा इथं रजिस्टर ॲज अ पार्टनर असे 2 ऑप्शन दिसतील. दोन्हीपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा. जसं की जर का तुम्ही या 3 आडव्या रेषांवर जर का क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला यूथ, CV बिल्डर, एक्सपेरिमेंटल लर्निंग, व्हॉलेंटियर्स फॉर भारत, मेगा इव्हेंट, साइन इन आणि गेट स्टार्टेड असे ऑप्शन्स दिसतील. सो तुम्ही गेट स्टार्टेड बटनावर तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. त्यामध्ये यूथ आहे, पार्टनर आहे. तर तुम्ही इथे पार्टनरचं ऑप्शन तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. सो इथे सिलेक्ट केल्यानंतर इथे रजिस्ट्रेशन किंवा रजिस्टर असा ऑप्शन तुम्हाला दिसून येईल. या रजिस्टर बटनावर क्लिक करा. ओके, या क्लिक केल्यानंतर इथे साइन इन टू युअर अकाउंट आलेला आहे. इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेस या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता. त्यानंतर इथे आय कन्सेंट या बटनावर क्लिक करा आणि साइन इन बटनावर क्लिक करून पुढे जा. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर का तुम्ही ॲज अ कार्यक्रम अधिकारी म्हणून रजिस्ट्रेशन करत आहात तर तुमचा मेल ID किंवा मोबाईल नंबर तुम्ही यापूर्वी रजिस्ट्रेशन करताना वापरता कामा नाही. जर आता कधी काही लोकांना असा प्रॉब्लेम असेल की सर आम्ही रजिस्ट्रेशन करत होतो बट तिथे नॉलेज इन्स्टिट्यूशन म्हणून रजिस्ट्रेशन झालं किंवा यूथ म्हणून रजिस्ट्रेशन झालं, तर मग अशा वेळेस काय करायचं आहे, तर तुमच्या दुसऱ्या कार्यक्रम अधिकारी जे काही असतील का महाविद्यालयाचे किंवा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी असतील, तुम्ही यांचा मेल ID किंवा मोबाईल नंबर वापरून तुम्ही तुमच्या महाविद्यालयाचं रजिस्ट्रेशन करू शकता. सो इथे आपण मोबाईल नंबर टाकला, आय कन्सेंट बटनावर क्लिक केलं आणि इथे साइन इन ऑप्शन दिसेल त्यावरती आपण
क्लिक करूया। त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही जो काही मेल आय डी किंवा मोबाईल नंबर मेन्शन केलेला आहे त्यावरती 1 मिनिटाच्या साठी तुम्हाला OTP पाठवला जाईल। तर या ठिकाणी जो OTP तुमच्या मेल आय डी किंवा मोबाईल नंबरवर येईल तो या ठिकाणी एंटर करा आणि साइन इन बटनावर क्लिक करा। साइन इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथं साइन अप म्हणून टॅब येईल। इथे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला बघायला भेटेल। सगळ्यात वरती टॉपरला तुम्हाला मोबाईल नंबर टाईप केलेला दिसून येईल। त्यानंतर इथे फुल नेम, इथे आता तुमच्या NSS प्रोग्राम ऑफिसरने तुमचं फुल नेम ॲज पर युअर आधार कार्ड डिटेल टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ विचारलेली आहे ती तुम्ही टाका, मंथ टाका, इयर टाका। त्यानंतर सिलेक्ट जेंडरमध्ये म्हणजे ते जे काही NSS PO आहे ते मेल आहे फिमेल आहे ते या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा। नंतर तुमचं कॉलेज ज्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटचं सिलेक्ट करा। त्यानंतर तुमची डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा। कॉलेज तुमचं रुरलमध्ये आहे का अर्बनमध्ये आहे ते सिलेक्ट करा। त्यानंतर इथे आपण रुरल ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तुमच्या तालुक्याचं नाव टाका किंवा लोकेशनचं किंवा ज्या भागात तुम्ही राहत आहे त्या भागाचं नाव या ठिकाणी तुम्ही टाकलं पाहिजे। त्यानंतर इथे तुम्हाला पिन कोड विचारलेला आहे तो पिन कोड टाका। जसं की मी या ठिकाणी वरती मोबाईल नंबर, नेम ऑफ NSS PO टाकली, त्यांची डेट ऑफ बर्थ टाकली, ते फिमेल आहे, महाराष्ट्र राज्यातून आहे, नाशिक जिल्ह्यातील आहे, रुरलमधून आहे आणि लोकेशनचं नाव मी येवला टाकलेलं आहे आणि या ठिकाणी 423401 असा पिन कोड टाकला। आय कन्सेंट बटनावर क्लिक केला आणि सबमिट बटनावर क्लिक करून आपण पुढच्या पेजला जाणार आहोत। ही माहिती काळजीपूर्वक भरा। त्यानंतर इथे तुम्हाला पार्टनर्स म्हणून असे तुम्हाला ऑप्शन समोर डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल। आता या ठिकाणी तुम्ही पार्टनर म्हणून रजिस्ट्रेशन करता तर सगळ्यात अगोदर तिथं प्लीज सिलेक्ट ऑर्गनायझेशन टाईप दिलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असं टाईप करायला हवं किंवा असं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। हे आपण ऑप्शन सिलेक्ट करूया। त्यानंतर इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहे, एक आहे जॉईन ऑर्गनायझेशन आणि दुसरा आहे क्रिएट ऑर्गनायझेशन। सो यापैकी तुम्हाला कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तर लेफ्ट हँड साईडचा जॉईन ऑर्गनायझेशन हे सिलेक्ट करायचं आहे। जॉईन ऑर्गनायझेशनवर क्लिक केल्यानंतर पुढचा ऑप्शन येतो प्लीज सिलेक्ट ऑर्गनायझेशन सब कॅटेगरी, या बटनावर क्लिक करा। तर इथे तुम्हाला मिनिस्ट्री हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। ओके, सो मिनिस्ट्री ऑप्शन आपण सिलेक्ट करूया। पुढे तुम्हाला येतं ऑर्गनायझेशन नेम, या ऑर्गनायझेशन नेमवरती क्लिक करा। तिथे तुम्हाला नॅशनल सर्व्हिस स्कीम NSS हे सिलेक्ट करायची आहे। ओके, त्यानंतर थोडंसं खालती या, तिथे तुम्हाला प्लीज सिलेक्ट डेझिग्नेशन दिलेलं आहे। तर या डेझिग्नेशनच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जवळजवळ 5 ऑप्शन दिलेले आहे। एक आहे रिजनल डायरेक्टर सेंट्रल, त्यानंतर रिजनल डायरेक्टर स्टेट, त्यानंतर NSS कोऑर्डिनेटर युनिव्हर्सिटी, त्यानंतर NSS कोऑर्डिनेटर कॉलेज आणि NSS कोऑर्डिनेटर स्कूल आहे। तर बघा, जे प्रोग्राम ऑफिसर +2चे असतील ते NSS कोऑर्डिनेटर स्कूल करतील किंवा कॉलेज करतील, जे तुमचं युनिट असेल ते। नंतर जे युनिव्हर्सिटीचे कोऑर्डिनेटर आहे ते युनिव्हर्सिटी करतील। आपण कॉलेजचे NSS प्रोग्राम ऑफिसर आहात म्हणून इथे NSS कोऑर्डिनेटर कॉलेज हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। ओके, हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर पुढे येतो तुम्हाला सिलेक्ट डिव्हिजन। ओके, या सिलेक्ट डिव्हिजनवरती क्लिक करा। इथे तुम्हाला सेंट्रल हेच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर पुढचा येतो सिलेक्ट डिव्हिजन, अगेन तुम्हाला सेंट्रल सिलेक्ट केल्यानंतर पुढे पण एक डिव्हिजन येईल। तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या स्टेटचं नाव टाकायचं आहे। तर ड्रॉपडाऊन यादीमध्ये तुम्हाला खूप सारे स्टेटची नावं दिलेली आहे, तर त्यापैकी तुमचं जे स्टेट आहे ते तुम्ही मेन्शन करा। इथे मी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केलेलं आहे। ते सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला परत सिलेक्ट डिव्हिजन येईल। तर इथे या सिलेक्ट डिव्हिजनमध्ये तुम्ही तुमच्या कॉलेजचं नाव तुम्हाला सर्च करायचं आहे। तर या ठिकाणी बघा, जसं की मला इथे विश्वलता ह्या कॉलेजचं नाव सर्च करायचं आहे, तर मी नुसतं विश्वलता टाईप केलं। मुळामध्ये तुमच्या अगोदर संस्थेचं नाव येईल आणि नंतर कॉलेजचं नाव येणार आहे। ते जरी तुम्ही दोन्हीपैकी एक जरी शब्दप्रयोग केला तरी तुम्हाला तुमचं कॉलेज या ठिकाणी दिसून येईल। सो या ठिकाणी तुमचं इन्स्टिट्यूशन नेम काळजीपूर्वक तुम्ही सिलेक्ट करा। सो या ठिकाणी आपण कॉलेजचं नेम सिलेक्ट केलेलं आहे। या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला पुन्हा एकदा बघायला भेटेल। ओके, सो इथे म्हणजे इथे तुमचं काय असलं पाहिजे, मिनिस्ट्री, NSS कोऑर्डिनेटर कॉलेज, सेंटर आणि स्टेटचं नाव महाराष्ट्र आलं पाहिजे। सगळं आल्यानंतर इथे शेवटी तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक करा। ओके, नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन पर्सनली भरायची आहे, म्हणजे ॲज अ NSS प्रोग्राम ऑफिसरची भरायची आहे। सगळ्यात अगोदर टॉपला तुमचं फुल नेम विचारलं जाईल, ते फुल नेम टाईप करा। तुमचं मेल फिमेल कॅटेगरी ऑलरेडी तिथे आलेलीच आहे। तुमचा मोबाईल नंबर दिला जाईल। त्यानंतर इथे तुम्हाला एक ब्लँक कॉलम दिसेल, तर या ब्लँक कॉलममध्ये तुम्ही तुमचा ईमेल ID टाका। त्यानंतर इथे स्टेट टाका, डिस्ट्रिक्ट टाका, म्हणजे इथे NSS प्रोग्राम ऑफिसर जिथला आहे
तर तिथली डिटेल तुम्हाला टाकायची आहे. ओके, जसं की या ठिकाणी मी फुल नेम, फिमेल, मोबाईल नंबर सिलेक्ट केला किंवा ऑलरेडी होत असतो. नंतर ईमेल आय डी टाकला, नंतर स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट केलं, डिस्ट्रिक्ट नाशिक सिलेक्ट केली, पिनकोड टाकला 423401 आणि मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव टाकलं, येवला डिस्ट्रिक्ट नाशिक. नंतर इथे प्रिव्ह्यू म्हणून टॅब खालती दिसून येईल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर या प्रिव्ह्यूमध्ये तुमचं ऑर्गनायझेशन कॅटेगरी आलं, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर डेझिग्नेशन आलं, NSS कोऑर्डिनेटर कॉलेज आहे, सब कॅटेगरी मिनिस्ट्री आहे. नंतर सेंट्रल रिजनल डायरेक्टर सेंटर आहे. त्यानंतर इथे नेममध्ये तुम्हाला नॅशनल सर्व्हिस स्कीम आलं. त्याच्यानंतर स्टेट वाईज रिजनल डायरेक्टर महाराष्ट्र येतील आणि NSS प्रोग्राम ऑफिसर किंवा कोणत्या कॉलेजचे आहे तर त्या नेम ऑफ कॉलेजचं नाव या ठिकाणी तुम्हाला येणार आहे. नंतर खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला तुमचं फुल नेम, तुमचा मेल ॲड्रेस विचारला जाईल, तुमचा ॲड्रेस आहे, त्याच्यानंतर मोबाईल नंबर आहे, फिमेल आहे म्हणजे कॅटेगरी किंवा जेंडर येईल आणि शेवटी तुम्हाला एक आय ॲग्री या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आय ॲग्री बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे शेवटी सबमिट म्हणून टॅब येणार आहे, तर सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मेसेज येईल, रजिस्ट्रेशन सक्सेसफुली, कॉंग्रॅच्युलेशन, you are the part of the My Bharat community. Now you can feel or explore your grow. सो या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे तुम्ही स्किप बटनावर सुद्धा क्लिक करू शकता. स्किप बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. इथे तुमच्या ऑर्गनायझेशनचं नेम म्हणजे माय भारत नाव येईल, नंतर अबाउट ऑर्गनायझेशन येईल, अबाउटमध्ये तुमची माहिती येईल, तुमच्या कॉलेजचा लोगो वगैरे इथं तुम्ही एडिट करू शकता. त्यानंतर इथे नॅशनल सर्व्हिस स्कीम येईल, इथे तुमच्या कॉलेजचं नेम येणार आहे. नंतर अकाउंट नेममध्ये तुमच्या POचं नेम येणार आहे. मेंबर सिन्स म्हणजे तुम्ही कधीपासून रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याची डेट येईल आणि शेवटी तुम्हाला अकाउंट स्टेटस पेंडिंग फॉर अप्रुव्हल येणार आहे. ज्यांचं अप्रुव्हल झालेलं आहे तर आता त्यांनी काय करायचं आहे, इथे काही दिवस थांबल्यानंतर तुम्ही तुमच्या रिजनल डायरेक्टर किंवा संबंधित एजन्सीला काय करा, संपर्क करा. संपर्क केल्यानंतर ते तुमची स्टेटस चेक करून तुमचं काय करणार आहे, ॲप्रूव्ह करून देणार आहे. आता ॲप्रूव्ह केलं किंवा नाही ते कसं बघायचं, त्यासाठी पुन्हा तुम्ही काय करा, माय भारत पोर्टलला क्लिक करा. तिथे रजिस्टर ॲज अ पार्टनर म्हणून तुम्हाला ऑप्शन दिसेल, त्यामध्ये जा. तिथे तुम्हाला आता ऑलरेडी तुम्ही रजिस्टर केलेलं आहे तर इथे शेवटी एक्झिस्टिंग युजर किंवा लॉग इन बटन दिसेल, त्या लॉग इन बटनावर क्लिक करा. पुन्हा तुम्हाला इथे मेल ID किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आय कन्सेंट बटनावर क्लिक करायचं आहे आणि साइन इन करायचं आहे. मी या पद्धतीने सर्व माहिती एंटर केली. त्यानंतर चौकोन बॉक्सवर क्लिक केला आणि साइन इन बटनावर क्लिक केलेलं आहे. सो साइन इन बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. जसं की इथे एंटर OTP येईल. सो मी या ठिकाणी OTP काय केला, एंटर केला आणि साइन इन केलं. साइन इन केल्यानंतर बघा मी कॉलेजचा मागाशी लोगो वगैरे सर्व काही माहिती चेंज केली. इथे बघा अबाउट ऑर्गनायझेशन आलं, अबाउट आलं, कॉलेजचा लोगो आला, त्यानंतर नॅशनल सर्व्हिस स्कीम आलं, कॉलेजचं पूर्ण नेम आलं, अकाउंट नेम आलं म्हणजे इथे त्या NSS POचं नेम आलेलं आहे. तो मेंबर कधीपासून आहे, जसं या ठिकाणी 27 मे 2023 दिलेला आहे. ओके, तर या पद्धतीची डिटेल दिसेल. इथे तुम्हाला लेफ्ट साईडला लेफ्ट साईडला तुम्हाला इथे 3 आडव्या रेषा दिसेल, त्यावरती तुम्ही क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे जर का तुम्हाला 1 नंबरला इव्हेंट ऑप्शन दिसला तर तुमचं रजिस्ट्रेशन ॲज अ पार्टनर्स म्हणून झालेलं, PO म्हणजे NSS PO म्हणून तुमचं पार्टनर म्हणून रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तर या इव्हेंट बटनावर क्लिक करून तुम्ही नवीन पद्धतीचे इव्हेंट काय करू शकता, क्रिएट करू शकता. सो आता इथे युवा लिस्ट म्हणून 3 नंबरला ऑप्शन दिलेला आहे, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या महाविद्यालयातील किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, तुम्ही किती अप्रूव्ह केले, किती रिजेक्ट केले, किती जण पेंडिंगला आहे किंवा किती जणांनी डिलीट वगैरे केले ते पण सर्व या ठिकाणी येऊन जातील. आता बघा इथे थोडंसं आणखीन खाली स्क्रोल करा. इथे तुमच्या विद्यार्थ्यांची पूर्णपणे यादी येणार आहे. सो इथे काय करा, जसं यादीच्या समोर तुम्ही उजव्या बाजूला जर का स्क्रोल केलं तर इथे तुम्हाला ॲक्शन कॉलममध्ये त्याची व्ह्यू प्रोफाईल दिसेल. म्हणजे त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, तो काय करतो आहे, तो खरंच आपला NSSचा विद्यार्थी आहे का नाही, हे तुम्ही काय करायचं स्टेटसमध्ये. आता मी ऑलरेडी सगळे अप्रूव्ह केलेले आहे. तिथे तुम्हाला काय होता येईल, अप्रूव्ह किंवा रिजेक्ट म्हणून तिथे तुम्हाला टॅब्स येणार आहे. जर तुमचे विद्यार्थी असतील, योग्य वाटतील तर तुम्ही अप्रूव्ह करा, अदरवाईज तुम्ही तिथे रिजेक्ट पण करू शकता. सो योग्य ते बिहेवियर असेल तरच अप्रूव्ह करा, अदरवाईज तुम्ही त्याला इग्नोर केलं किंवा रिजेक्ट केलं तरी चालेल. यूथनी रजिस्ट्रेशन कसं करायचं त्या संदर्भात माहिती देणार सेपरेट व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघू
शकता. ओके. सो या पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन करावं अशी अपेक्षा आहे. तुम्हाला जर का काही अडचण आली तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझं नाव आणि माझा मोबाईल नंबर हा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेला आहे. तर याच पद्धतीच्या नवीन नवीन माहितीसह पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशाच पद्धतीने चांगलं महत्त्वाचं कामकाज करत राहा. सामाजिक कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एनरोल करा, उपक्रम राबवा आणि उपक्रमाचे फोटो अपलोड करायला विसरू नका. एका महाविद्यालयांनी एका प्रोग्रामचे 3-4 इव्हेंट करणं अपेक्षित आहे. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.